तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या अचानक भयानक ब्लॉग मध्ये. आमचं आता मी सॅटर्डेला ठरवलं होतं की रंध्याला जायचं, मोठं ब्लॉग करत जाणार होतो. पण गणेश शेठचा मला फोन आला आणि गणेश शेठ बोलले की आपल्याला भंडारदऱ्याला जायचं. पाठीमागं प्रवीण आणि प्रतीक दोघेही आपल्या बरोबर आहे आणि ते फर्स्ट टाइम आपल्या हे सगळ्यांबरोबर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तोही भंडारदऱ्याचा एकदम स्पेशल ब्लॉग होणार आहे. पाऊस तिकडे वन साइड चालू आहे, तर आता बघूया जाऊन की लोकेशन कसं झालंय. आता आपल्याला बरेच भंडारदऱ्याला जाताना बरेच धबधबे पण बघायला भेटतील जर चालू झालेले असले तर. अदरवाईज आपण रंधा तर बघणारच आहे, तर बघूया. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला जो लाभलाय, जो सह्याद्री आहे, तो पावसाळ्यामध्ये पाहण्यासारखा असतो. त्यात काही वाद नाही. लोणावळा असो किंवा मग बाकी इतर गोष्टी, सह्याद्री वन ऑफ द बेस्ट आहे पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखा. आणि राहिला प्रश्न आमच्या इकडचा अहमदनगरमध्ये, तर अकोला तालुक्याला नैसर्गिक वातावरण एवढं भारी भेटलेलं आहे, ज्यामध्ये भंडारदरा येतोच, फोपसुंडी वगैरे बऱ्याच गोष्टी येतात. यावेळेस आपण फोपसुंडीला जाणारच आहोत, त्याचाही ब्लॉग काढायचा आहे. पण रंधा आणि आज जेवढं आज पॉसिबल होईल तेवढं आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बघत राहा पुढं. मित्रांनो, तुम्ही जी आता कृष्णाची मूर्ती बघितली ना, ती अकोल्यापासून एक 10-12 किलोमीटरवर पुढे राजूरच्या थोडंसं पाठीमागे जिथं टर्न येतो ना, तिथं ती मूर्ती बनलेली नवीन. आता बघू, आम्हाला जाताना उशीर झाला ऑलरेडी. येताना जर आम्ही आलो तर मग आम्ही नक्की आपण तिथं जाऊया. तुम्हाला मी दाखवतो की कृष्णाची मूर्ती किती भारी झालेली. निसर्गरम्य वातावरणामध्ये गोल्डन कलर मध्ये कृष्णाची मूर्ती एक नंबर दिसते. मित्रांनो, अकोल्यातला पहिला बदबदा, क्या बोला तूने? धबधबा, बदबदा नाही रे, धबधबा आला रे, आला रे, विठ्याचा धबधबा. ह्या बघ काय, त्यात बरोबर लालपरी. वा, नात करती पहिल्या धबधबा के वळण आलोय पहिल्या बदबदा क मस्त फोटो काढूया. फोटो तिथं फोटो. या बघ या बघ या बघ या बघ या बघ. इज्जत. फायनली मित्रांनो, आपल्याला अकोल्यातला पहिला धबधबा पाहायला भेटलाय. आणि पावसाळ्याचा हा माझा पहिला धबधबा. आणि तुमचा आवाज बघा. अचानक बाहेर आपला पहिला धबधबा तर झालाय. प्रत्येकला फक्त एक व्हिडिओ काढायला लावली, पण असं झालं की वारं फिरलं आणि ते सगळं पाणी डायरेक्ट मोबाईलवर. मला व्हिडिओ काढता नाही आलं. तिथं बॅक साईडला तुम्ही धबधबा पाहू शकता. अकोल्यापासून थोडं पुढे आलं की पहिला धबधबा लगेच चालू होतं. एकदम मस्त. 8 झोड फोटोग्राफी चालू झाली आहे आमच्याकडे. आणि याचं वेगळंच काहीतरी चालू आहे. तर खाली नाच करती गणेश नाही कुठं आलं तरी त्यांना कंटिन्यू लेवल काय करायला. राजूरमध्ये आलो मित्रांनो. आता राजूरपासून पुढं आता इथं डिझेल फुल करून घेऊया. मित्रांनो, तर आपला डिझेल आता 1000 रुपयाचं डिझेल करून देतोय. आणि आपली पब्लिक आतमध्ये बसलेली, वन साईड नाचायचं काम चालू आहे. तुम्ही तर बघितलं नाचायचं काम चालू आहे. निसर्गरम्य वातावरण एवढं भारी लाभलंय अकोल्याला, तर लिमिटच नाही. काय म्हणता काका, बरं का? फायनली पोहोचलो आपण रंध्याला. परितोषचा व्हिडिओ कॉल चालू होता, त्याला पूर्ण इथला परिसर दाखवला. त्याच्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. रंधा जेव्हा नदीला पाणी सोडलं जातं ना, तेव्हा हे पूर्ण भरलेलं असतं. हे सगळं पूर्ण पाण्याच्या खाली असतं.
बघा रंधा बघा, तिकडची तुम्ही व्हिडिओ बघा, पाठीमागची व्हिडिओ बघितली तर आता इथली बघा. अकोल्याला लाभलेलंच. किती पूर उद्या किती पाणी उद्या त्या मंदिरापर्यंत थोडाही धक्का लागत नाही. ते झालं ते तिकडेच नाही, पण या मंदिरापर्यंत धक्का लागत नाही. आपल्याला अचानक बाहेर घेऊन आलेले हे गणेश स्पोर्ट्सचे मालक, हे कर्मचारी. पण दुसरा कर्मचारी कुठे आहे? चेअरमन कुठे? व्हिडिओ चालू थांबा. हो चेअरमन, कोण ठेवा चेअरमन. गणेश स्पोर्ट्सचे चेअरमन. अरे ये बघा रंधा, किती पाऊस पाणी उद्या. ते आईचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत पाण्याचं काही पाणी जात नाही. वा फोटोग्राफरचे पोज, फोटो काढण्यासारखे पोज फोटोग्राफरचे. ये इज्जत. मित्रांनो रंधा तर आपला पाहून झालाय. प्रवीण आणि ते पुढे गेलेत. आपला याला परत फोन केला होता, आपल्या परितोषला व्हिडिओ कॉल केला, त्याला दाखवला अकोल्याला आमच्याकडे किती सौंदर्य चांगलं लाभलेलं आहे. आता यांनी घाई पटकन बोलवलं, कारण आम्हाला पुढे भंडारदारीला जायचं आणि पुढचे धबधबे पण कव्हर करायचे. सो निघूया. वीकेंडचा आलोय आम्ही आणि गणेश शेट आडझोड भर पावसाचे कुठंतरी घेऊन फिर राहिले आम्हाला. गर्दी शुक्रवार असून बरीच गर्दी. सॅटर्डे संडे जागच नसते आम्हाला. आम्ही आलोय बॉलवर भांडारायचा. बस कांदा भजी खायला आलो मस्त. पण पावसाने थैमान चालू केलं. नेमकी ब्लॉग काढायला मोबाईलवर काढतोय आणि आडझोड पाऊस चालू होतोय. आडझोड गोप्रो असत बरं झाला असता. अजून भरलेलं नाही म्हणतात म्हणजे पाणी आणले जेव्हा भरतो तेव्हा या भिंतीवर पाणी खाली असतं. पाऊस गेला आता मस्त. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही आलो नगराच्या कुठली भिंतीवर माहिती मला ब्लर आलं. आता आवाज घे मावाला. हा ब्लर आलो तो याने सांगितलं का ना भाऊनं सांगितलं. त्याच्यामुळे आता व्यवस्थित आम्ही व्हिडिओ काढताय. पाठीमाग ही वन साईड काम चालू आहे आणि हे दोघं काय करताय. नका 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 बघा नको बघा नको मागवा मागवा इथं ती चापटी धरून नाही तर मागे. हा हा एका नको पाणी वडी नको. हे ब्लर उरायला थांबा. फोटो गेले पटकन.
सरांना ऐका ना सरांना नंबर पाठवलाय मी, सरांना मला कॉल करा ना. मस्त आम्ही आता ते वॉलवर व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे काढले, भजी वगैरे खाली, मस्त कांदा भजी खाली, बटाटे भजी खाली. पावसात भिजलं भजी खाल्ली असं होणारच नाही मित्रांनो. आता विषय असा झालाय का आम्हाला वर जायचं ना, तर इथं गेटवर पावती काढण्यासाठी हे तिघं उतरले खाली. यांचं म्हणणं असं आहे तुम्ही पावती घेऊच कशाला राहिले. इथले लोकल आहे ना, आता गणा इथला अकोल्याचा लोकल येतो ना, मग लोक अकोल्यावाल्यांकडून पण पैसे घ्यायचे का तेच काय कळा ना. ते उतरले तिघं पण सांगायला नेमकी कोण कुठलंय काय कुठलंय गावात. अजून 4च दे बघ आम्हाला. शेंगा घेऊन राहिलो आम्ही आजीकडे. वा, मुदखेल सारख्या गावाला काय निसर्ग लाभलाय. आपण ज्या टायमिंगला सानंदरीला आलतो तेव्हा या रोडचं काम चालू होतं. आता किती पुढं काम झालंय हे माहित नाहीये. आणि भाई निसर्गरम्य वातावरण एक नंबर आहे. मुदखेल गावाचं नाव मुदखेल आहे. गावाच्या नावावर नका जाऊ, पण निसर्ग बघा तुम्ही. निसर्ग हे बघा. आता व्हिडिओपेक्षा ना हे डोळ्यांना पाहायला फार भारी आहे. फायनली एक मोठ्या फॉलला आलो, नाणे फॉल. कुठला फॉल आहे? नाणे फॉल. हे बघा मित्रांनो, लास्ट टाइम आपण सांदनदरीला आलो होतो ना, त्याच रस्त्यानं पुढे आल्यानंतर आपल्याला लागलाय हा नाणे फॉल. ए नेकलेस फॉल का नाणे फॉल रे? कोणता आहे? नाणे फॉल. तर आपण जवळ जायचं काय? जवळ जायचंय का? चला आपण जवळ जाऊन तुम्हाला त्याचं दर्शन दाखवतो. चला पळा त्याच्या. पत्तूशे मित्रांनो, एवढं मस्त तिथं फॉल पडतो टकाटक मध्ये. आणि इकडे बघा हे नाव बघा. चांगले ठिकाणी घाण करायची सवय लोकांची काही जायची नाही. आणि असे कुत्रे ना चाटायला पाहिजे. पर्यटक स्थळ आहे चांगले फॉल वगैरे, तिथे विनाश नाव लिहायची गरज आहे का? आजकालचे असे का नाही चाटायला पाहिजे धरून. थोडं आता आहे ते बरे. मित्रांनो, हे नावं सगळे बघून घ्या. ज्याला कोणला ते सगळे भीती त्यांचे ना धरून कुले सुजवा. त्यांच्या एकदाचे नावं पाहून घ्या सगळे. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात घाण करायला घातलं. फोटो शूट गणेश स्पॉट. मित्रांनो, आवाज किती येतो माहित नाहीये, कारण पाऊस चालू झाला. कारण मग अशी भंडारदऱ्याच्या तिथं वॉलवर होतो, तिथं काहीच आवाज वगैरे आला नाही. इथं पावसामुळे किती धबधब्यामुळे आवाज येतो नाही येतो माहित नाही. पाऊसही वन साईड चालू झालाय. ते पवेचे येडे चाळे चालू झाले. उतर आले येडे नाही हे. बाकी हे घाण करणारे जे लोक आहेत भाई, तुम्ही फक्त हे एवढं बंद करून टाका, कारण चांगले चांगले स्थळ खराब होत आहे विनाकारण. बरं, हे ज्यांनी नावलेलं ते एकाच लग्न होईल असणार एकमेकांशी. असं ब्लॉग आपला चालूच राहणार आहे. पुढं आता भंडारदऱ्याकडे पुढे चालू आपण. पुढं नेकलेस फॉल आणि अम्ब्रेला फॉल. नेकलेस फॉल आणि अम्ब्रेला फॉल पुढं आहे, तर आपण भेटूया डायरेक्ट तिकडे. यायलाच लागते.
मस्त फिरत फिरत आम्ही आलोय अमृतेश्वर मंदिराकडे. लास्ट टाइम आपल्या अमृतेश्वर मंदिराकडे लास्ट टाइम जेव्हा आपण चांदण व्हॅलीला आलो होतो त्या टाइमला आपल्याला अमृतेश्वर मंदिराकडे यायला भेटलं नव्हतं, कारण जो ऍक्सिडेंट झाला लास्ट टाइम तो अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागेच झालेला होता. तर आपण खय चालला इकडे जायचे काय? अमृतेश्वर मंदिराबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर इथं सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही पॉज करून वाचून घ्या. मित्रांनो, इथं पावसामुळं पिंड पूर्ण पाण्याखाली आहे आणि पिंडीचं जर दर्शन घ्यायचं ठरलं तर त्या साईडने गेल्यानंतर पिंड पाण्यात सुद्धा एकदम क्लिअर दिसते. आपण तिकडनं जाऊन बघूया. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. मंदिरामध्ये एंट्री या पद्धतीनं. हे पूर्ण रेखीव काम एका खडकामध्ये कोरलेला हा डोंगर आहे. आय थिंक आहे ना, याच्यामुळे दिसत नाही आहे. हा, थोडीफार दिसते खाली पिंड आहे बघा. एक नंबर. चला बाहेर थोडंसं सिनेमॅटिक घेऊ आणि थोडंसं फोटोशूट करूया. मित्रांनो, आपलं दर्शन तर चांगलं झालंय आणि दर्शन तर एकदम व्यवस्थित झालं. आता हे गाडीचे थोडेसे फोटोशूट करत आहे आणि पाठीमागं सगळं धुकं आलं, तर थोडंसं आपण शूट तर करणारच आहोत, पण पुढे जाऊन बघूया. आपल्याला तो अंब्रेला फॉल पण बघायचा बाकी आहे अजून. काय म्हणणं आहे प्रवीण तुझं? मित्रांनो, आम्ही जो अंब्रेला फॉल बघायचा होता ते टायमाचं हे बघता कॅन्सल केलं आम्ही. आणि आम्हाला कसं आहे, अंधाराच्या आधी घरी जायचं आहे. सो काही इकडं धुक्याबिक्याचा अंधारात काही कळायचं नाही, कारण इकडं बरंच काय झालं. तुम्ही अंब्रेला फॉल आपण नंतर कधीतरी येऊ अंब्रेला फॉल बघण्यासाठी. ठीक आहे, तर भेटूया आता परतीच्या प्रवासालाच. मित्रांनो, विषय असा झालाय की मी तर सकाळी जेवण केलेलं होतं, मुलांनी जेवण केलेलं नव्हतं. आम्ही आठ झोड फक्त स्नॅक्स घेऊन भंडारदऱ्या आणि अमृतेश्वर मंदिराकडे गेलो. व्हिडिओ तुम्ही बघितला. आता येताना भूक लागली भयानक. आता आम्ही आलोय माऊली व्हेज हॉटेल अकोल्याजवळ आहे, तेव्हा माऊली व्हेज प्युअर व्हेजमध्ये आलोय. आता बसतो मस्त जेवण करतो पोटभर. पण मित्रांनो, मस्त तिकडनं आम्ही फिरून आलो तर अमृतेश्वर. आणि तिथं आल्यानंतर अकोल्यापासून 2 किलोमीटरवर आपलं माऊली प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथं जेवण केलं, मस्त एक नंबर जेवण होतं. मी तर माझी ॲज युजल शेवभाजी बोलवली, तर मला बऱ्याच गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहे. तर माऊली हॉटेल नक्की व्हिजिट करा तुम्ही. आता हे कसं आहे, लोकेशन वगैरे चालू झाले आणि श्रावणामध्ये तर अमृतेश्वर चालू तर होणारच आहे. तर हे शेट आहेत, येऊन नक्की व्हिजिट करा. अमृतेश्वर ला जाताना अकोल्यापासून 2 किलोमीटर पुढे. ठीक आहे, चला आता परतीच्या प्रवासाला निघतो. पहिले घरी जाऊन काहीतरी बघतो, नाही तर घोडी लावते मला. बोललो ना मी, हे मालक आहे म्हटलं. आमचे हे गणेश स्पोर्ट्सचे मालक, यांच्यामुळे आज मला धबधबे बदबदे सगळे पाहायला भेटले. फायनली आम्ही काल रात्री आलोय. ऑलमोस्ट 10, 9, 9:30 का 10 वाजले होते, मी बघितलं नाही. आणि विषय असा आहे की तिकडं गेल्यानंतर रंध्यापर्यंत जरी ऑलमोस्ट रेंज असते, पण एकदा रंध्याच्या पुढे गेलं, भंडारदरा पार केला, भंडारदराच्या पुढे गेल्यानंतर तिकडं रेंज राहत नाही. तुम्ही आणि निसर्ग आणि ते धबधबे आणि तो सह्याद्री, बाकी रेंज वगैरे काहीच राहत नाही त्या साईडला.
तर मला एवढे कॉल येऊन गेले काल की लिमिट नाही. जेवढे मला नंतर आल्यानंतर मेसेज पडले मी सगळ्यांना कॉल केला, सगळ्यांना रिटर्न कॉल केला, काय अडचण नाही. कुर्लेकरचाही कॉल आला होता, त्यालाही रिटर्न कॉल केला, पण अजून काय नाही उचलला नाही. कालच कॉल केला तर काल कॉल केला तर आज दुसरा दिवस आहे, मी एंड करायचं विसरलो होतो रात्री. तर विषय असा आहे की छोटे मोठे खूप सारे धबधबे तिकडे चालू झालेत, पण बी सेफ्टी अजून थोडेसे 10-1 दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतरच असे धबधब्यांना व्हिजिट करा, जेणेकरून काही वरून ते दगडं वगैरे येतात ते बंद होऊन जातील. तर छोटे मोठे बरेच सारे धबधबे संगमनेरपासून तर एकदा अकोल्याचे तुम्ही पुढे निघाले त्याच्यानंतर छोटे मोठे धबधबे चालू होतात. आणि मेन आंब्रेला फॉल जो आहे ना तो अमृतेश्वरच्या पुढं होता, पण आम्हाला फार उशीर झाला होता. आम्हाला 6:30 अमृतेश्वरलाच वाजले होते, दॅट्स वाय आम्ही तिथनंच रिटर्न आलो, म्हणून आम्ही पुढे गेलो नाही. नंतर कधीतरी आपण जाऊ आणि हे करू. तसं कालचा दिवस फक्त अमृतेश्वर, भंडारा, रंधा फॉल एवढाच होता. तर तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच, तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा. एवढा जुलै महिना तरी जुलैच्या महिन्याच्या एंडिंगच्या आसपासच व्हिजिट करा. आणि प्लीज विकेंडला शनिवार रविवार पाहून जाऊ नका, कारण गर्दी खूप असते. मध्यंतरी जा, मध्यंतरी तुम्हाला एखादा दिवस भेटला ना मध्यंतरी जा, पण शनिवार रविवार जाऊ नका, खूप गर्दी असते तिथं. ठीक आहे, चला ब्लॉग एवढंच होतं, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो.